सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचं समालोचन भाग पहिला. ज्ञानदेवांचा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ साहित्यिक दृष्ट्या इतक्या श्रेष्ठ दर्जाचा आहे की अजून त्याची बरोबरी करणारा ग्रंथ निर्माण झाला नाही. त्याची चुणूक आपल्याला पहिल्या अध्यायातच मिळून जाते. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाचे सुद्धा गीतेतील पहिल्या अध्यायाप्रमाणे 5 भाग पडतातच, पण त्या व्यतिरिक्त त्यांनी आपल्या टीकेला सुरुवात करण्यापूर्वी 84 ओव्यांची प्रस्तावना जोडलेली आहे. ज्ञानेश्वरीची प्रस्तावना. ज्ञानेश्वरीच्या उपक्रमात्मक अशा पहिल्या अध्यायात भगवद्गीतेप्रमाणेच प्रास्ताविक असलं तरी त्यांनी तत्पूर्वी लिहिलेली 84 ओव्यांची दीर्घ प्रस्तावना त्यांचे वेगळेपण दाखवते. पहिल्या अध्यायाच्या दीर्घ प्रस्तावनेत त्यांनी प्रथम ओंकार स्वरूप आत्मरूपाला वंदन केलं. त्यात त्यांनी आद्य व वैध प्रतिपाद्य या 2 विशेषणांनी आत्मरूप परब्रह्माच्या सगुण रूपाचा निर्देश केला, तर स्वसंवेद्य या विशेषणाने त्याच्या निर्गुण रूपाकडे संकेत केला आणि सगुण आणि निर्गुण यांच्यामध्ये समन्वय साधला. तसेच वेदांना पुढे त्यांनी ते त्रैवर्णिकांच्याच कानी लागले म्हणून गौणत्व दिलं असलं तरी येथे वेद प्रतिपाद्य म्हणून त्यांनी वेदविद्येचा गौरव केला आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्ञानदेव हे शैवपंथी असून सुद्धा त्यांनी वैष्णव पंथाचा जो मुख्य ग्रंथ भगवद्गीता त्यावर आपली टीका लिहिली व शैव व वैष्णव या 2 पंथामध्येही समन्वय साधण्याचा प्रयत्न या प्रास्ताविकात केलेला आहे. नंतर त्यांनी त्या आत्मरूपावर षडभुज वाङ्मय गणेशाचे रूपक केले आहे. त्यात त्यांनी साहित्यातील विविध वाङ्मयाच्या सहाय्यानं गणेशाचे अवयव, त्याचे वस्त्र, वस्त्रातील तेज, त्याच्या पायातील पैंजण, त्याच्या मस्तकावरील मुकुट वगैरेंचे अप्रतिम वर्णन केलेले आहे. गणेशाचे 6 हात म्हणजे 6 आस्तिक दर्शन कल्पून त्या हातातील आयुध म्हणजे त्या दर्शनातील प्रतिपाद्य विषय अशी कल्पना करून त्यांनी षडदर्शनांमध्येही समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला आहे. नंतर त्यांनी शारदा व सद्गुरूंना नमन केलेलं आहे. त्यातून त्यांनी विवेकाचे महत्त्व तर सांगितलंच, पण पायाळू मनुष्य ज्याप्रमाणे गुप्तधन पाहू शकतो त्याप्रमाणे गुरु कृपेमुळे गुरु शिष्याला चिंतामणीप्रमाणे होतात व शिष्य आपले गुप्तधन जे आत्मरूप ते पाहू शकतो असं सांगून त्यांनी गुरु गौरव तर केला आहेच, पण अप्रत्यक्षपणे साधन मार्गही सुचवला आहे. पुढे त्यांनी भगवद्गीता ही महाभारतामध्ये असल्यामुळं त्यांनी महाभारत ग्रंथाचा गौरव केला आहे. महाभारताच्या गौरवातून महाभारताला मिळालेले श्रेष्ठत्व, साहित्यसृष्टीवर झालेला परिणाम सांगितला आणि व्यासांचाही गौरव केलेला आहे. नंतर या महाभारत ग्रंथात व्यासांनी तत्वज्ञान साररूपाने सांगितले आहे म्हणून त्यांनी भगवद्गीतेचा गौरव केला. भगवद्गीता हा ग्रंथ महाभारतामध्ये समाविष्ट आहे. या भगवद्गीतेमध्ये व्यासांनी तत्वज्ञान साररूपाने सांगितलेले आहे म्हणून त्यांनी गीतेचाही गौरव केलेला आहे. गीता गौरवातून महाभारत व गीता यांचा जन्यजनक संबंध सांगितलेला आहे. या गीता ग्रंथाचे श्रवण करणाऱ्या श्रोत्याकडे चकोराप्रमाणे सूक्ष्म दृष्टी, भुंग्याप्रमाणे हळूवारता व कमळाप्रमाणे एकनिष्ठता आवश्यक असल्याचं सांगितलेलं आहे आणि अर्जुनाप्रमाणे असणारे श्रोतेच या ग्रंथाचे अधिकारी आहेत असं त्यांनी म्हटलंय. या बोलण्यात श्रोत्यांचा आपल्या हातून अधिक्षेप झाला असं वाटून त्यांनी श्रोत्यांची क्षमा मागितली व आपण गीतार्थ सांगण्याचे महत् कार्य आपली योग्यता नसताना सुद्धा हाती घेतले असले तरी श्रोत्यांनी आपल्याला लहान मूल समजून आपले बोलणे ऐकून घ्यावे, त्यात असलेली कमतरता पूर्ण करून घ्यावी असं सांगून आपला नम्रपणा प्रकट केला आहे. आणि संत कृपेच्या प्रकाशात त्यांनी पार्वतीच्या रूपाप्रमाणे नित्य नवीन असणाऱ्या गीता तत्वावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. गीतेचे जे आशयाच्या दृष्टीने 5 भाग पडतात त्या अनुरोधाने आपण ज्ञानेश्वरीचे समालोचन पाहू. धृतराष्ट्राच्या प्रश्नाने गीतेला सुरुवात आणि संजयाने उत्तरादाखल सांगितलेले दुर्योधनाचं भाषण. धृतराष्ट्राच्या प्रश्नापासून सुरू झालेल्या गीतेवरील व्याख्यानाचा ओघ ज्ञानदेवांनी अखेरपर्यंत चढत्या वाढत्या श्रेणीने कायम ठेवलेला आहे. पुत्र स्नेहे मोहितू या एकाच विशेषणाने त्यांनी अंध धृतराष्ट्र आपल्या डोळ्यापुढे उभा केलेला आहे. धृतराष्ट्र अंध आहे, पण त्यामुळे आपल्या राज्यावरचा अधिकार गेला म्हणून दुःखीही आहे. पांडुवनात गेल्यामुळं अनायासे डोक्यावर आलेल्या राजमुकुटाबद्दल त्याला कमालीचं आकर्षण आहे. आता हा राजमुकुट आपल्याकडेच राहावा व दुर्योधनच राज्याचा उत्तराधिकारी व्हावा म्हणून तो प्रयत्नशील आहे. आपल्या पुत्रांवरील प्रेमाने अंध झालेला आहे आणि पांडवांपेक्षा दीडीने असणारे सैन्य
आणि भीष्म, द्रोण, कर्ण, अश्वत्थामा यांच्यासारखे महारथी कौरवांच्या बरोबर असताना जय आपलाच होणार अशी त्याची खात्री आहे. त्यामुळे तो संजयाला अगदी उतावीळपणे माझ्या व पांडूच्या मुलांनी काय केले असे विचारित आहे. नंतर संजयाने त्याला दोन्ही सैन्यात कोण कोण आहे, दुर्योधन द्रोणाचार्यांना काय म्हणाला ते सांगितलेलं आहे. ज्ञानदेवाने संजय मुखाने पांडवांच्या सेनेचे वर्णन केले आहे. त्यांना पांडवांचं सैन्य कृतांताच्या मुखाप्रमाणे, काळकूट विषाप्रमाणे, प्रलयकाली उफाळून आलेल्या वडवनाला प्रमाणे भासलं आहे. अर्थातच दुर्योधनानं त्याची फिकीर केली नाही. त्याने द्रोणाचार्यांच्या वधासाठी जन्मलेल्या व आता पांडवांचा सेनापती बनलेल्या धृष्टद्युम्नाकडे द्रोणांचं लक्ष वेधलेलं आहे. तसेच त्याने द्रोणांना पांडव पक्षातील इतर वीरांची व आपल्या पक्षातील वीरांची नावे सांगितली. त्यातील अभिमन्यूला त्यांनी दुसरा अर्जुनच असं विशेषण वापरलेलं आहे व सर्व पांडव वीरांचा महारथी म्हणून उल्लेख केलेला आहे. कौरव पक्षातील भीष्मांना त्यांनी गंगानंदन व सूर्यप्रमाणे पराक्रमी अशी विशेषणे योजलेली आहेत. तर कर्णाला रिपुगज 95 म्हणजे शत्रुरूपी हत्ती ठार मारणारा सिंहच म्हटलेलं आहे. तसेच विकर्ण, अश्वत्थामा, कृपाचार्य यांच्या मनोव्यापारानेच विश्वाचा संहार होईल असे ते पराक्रमी असल्याचे सांगितलेलं आहे. पुढे कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या वीरांनी आपली स्वामीनिष्ठा दुर्योधनाच्या चरणी कशी अर्पण केली आहे तेही त्यांनी पतिव्रतेच्या दृष्टांताने स्पष्ट केलंय. पुन्हा एकदा भीष्मांच्या पराक्रमाचे वर्णन करून दुर्योधनाने आपले सैन्य मोठे असल्याबद्दल समाधान व्यक्त करून पांडव आपली बरोबरी करू शकणार नाहीत असा विश्वास व्यक्त केलेला आहे व सर्व सैन्याला भीष्माचे रक्षण करण्याची आज्ञा केली आहे. आता आशयाच्या दृष्टीने उरलेल्या 4 भागांचं समालोचन आपण उद्या पाहू.